आपले लेट आले फुल एकदम जाणे आणि ते माणसाच्या आरोग्याशी खेळण्यासारखा प्रकार आहे. खूप गरजेचं आहे. आणि हे खऱ्या मला असं कळलं, आता तुम्ही म्हटलं की 3 वेळा ही घटना घडली, तर खरं हे फाइंड आउट करणं गरजेचं आहे. त्या यंत्रणांनी प्रॉपर मग MIDC असेल, MGCP असेल किंवा कुठली त्या संबंधित यंत्रणा आहे त्यांनी हे फाइंड आउट करायला की हे असं का होतंय, हे कशामुळे होतंय. तुम्ही आम्ही किंवा मी सांगणं किंवा तुम्ही सांगणे तर्क आपण त्यातले तज्ज्ञ नव्हे किंवा आपण आपला अंदाज बांधतोय. प्रत्यक्षात तिथे वस्तुस्थिती काय घडते याचा पूर्णपणे अभ्यास त्या यंत्रणांनी करणं गरजेचं आहे. आणि तोपर्यंत ते पाणी जे तुम्ही जी योजना मगाशी मांडली की आम्हाला सेपरेट पाण्याचं कनेक्शन द्या, ती वरून येणारी जरी असेल नाही तर ती सेपरेट टाकून द्या गावांसाठी. म्हणजे त्याच्यावर काही संबंध इंडस्ट्री त्याच्यावर येणाऱ्या इंडस्ट्रीच्या पाण्यावरच ते जोडलेलं आहे. मे बी ते मगाशी तुम्ही म्हटलं की व्हॅक्युम सुद्धा खेचलं जाऊ शकतं. व्हॅक्युम झालं असेल, ह्यांचं पाणी तिकडे उलटं खेचलं गेलंय, पण ह्यांचं उलटं केमिकलचं पाणी त्याला कसं कनेक्ट आहे हा एक मुद्दा संशोधनाचा आहे. की असं केमिकलचं पाणी आणि पिण्याचं पाणी एकत्र कनेक्शन कधी होत नाही. तर मग ते कुठल्या टँकमधनं खेचलं गेलंय की कुठल्या दुसऱ्या वेगळ्या पद्धतीने खेचलं गेलं, तर हे फाइंड आउट होणे गरजेचं आहे. संबंधित यंत्रणा तुम्ही MPCB ला बोलवलेलं आहे. MPCB आलेले आहे साहेब, MIDC आलेले आहे. माझं म्हणणं एक आहे की तुम्ही आता असोसिएशनचे अध्यक्ष हा विषय लय लांबचा राहिला. तुम्ही आमचे स्थानिक आहात म्हणून तुम्ही ह्या विषयावरती काय ऍक्शन घेणार आहात तेवढं आम्हाला एक सांगतो. असोसिएशन म्हणून असोसिएशन ही जी बॉडी आहे ही कंट्रोलिंग बॉडी नाही आहे, लक्षात घ्या. आम्हाला कोणावर ऍक्शन घ्यायचा अधिकार नाही आहे. पण हाच विषय निषेध करतो 100%. आणि आम्ही आवाहन करू इंडस्ट्रीला की तुम्ही अशा पद्धतीनं काम नाही करायला पाहिजे किंवा असं काही चुकत असेल तर त्याच्यामध्ये सुधारणा करायला हवी. कुठल्याही इंडस्ट्रीला आम्ही ब्लेम करणार नाही. मी असं म्हणणार नाही की ह्यांचं आहे की त्यांचं आहे. त्यांचं आहे. संबंधित यंत्रणांवर जी जबाबदारी आहे की त्यांनी ते फाइंड आउट करून समोर आणावं. काय सांगू शकता तुम्ही असोसिएशनचे अध्यक्ष आहात. तुम्ही सुप्रिया कंपनीने मान्य केलं की हे पाणी आमचं आहे म्हणून चेंबर मधून ओव्हरफ्लो झालं. असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून तुम्ही सुप्रिया कंपनीला काय सांगू शकता. ग्रामस्थ जे मागणी करेल त्यालाच असोसिएशन पाठिंबा देईल. असोसिएशन कंपन्यांना तेच सांगेल की बाबा ग्रामस्थांची जी मागणी आहे त्या पद्धतीनं तुम्ही काम करा. लोकांचं आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी घ्या. इंडस्ट्री चालली पाहिजे मान्य आहे, परंतु त्यातून लोकांचं पिण्याच्या पाण्याचं चालवणे म्हणजे आमचं जीव घेणं नाही ना. बरोबर आहे. साहेब एक वेळेला होती ती चुकी, तिसऱ्यांदा झाली चुकी असं आमचं म्हणणं आहे. काय बोललं आता अध्यक्षांचं म्हणणं काय की इम्प्लिमेंट पाण्यामध्ये जोडलं कसं, तर फक्त MIDC ने सुप्रियाला पाणी कसं जोडलं एवढं दाखवू द्या ना. एवढं दाखवतो आम्ही सांगितलं की ही जर आम्ही स्वतः मी तर 15 वर्ष येत आहे. माझ्याकडून असं पहिल्यांदा ऐकलं आजच आहे. आम्ही नाही क्रिटिकल विषय काहीतरी क्रिटिकल विषय 15 वर्षाच्या आधी झालंय. ठीक आहे 15 वर्षाच्या आधी झाले. 15 वर्ष कुठे होती जेवढी आता झालं त्या गोष्टी घटना जी घडलेली आहे त्या संदर्भातला जरा गावाला सांगा जरा प्रकार काय. गावातल्या लहान मुलांनी किंवा वयस्कर लोकांनी आमच्याकडे गावातल्या लोकांनी हा पाणी पियाचं का, हे कोणाचं आहे पहिलं तुम्ही सांगा पहिलं. आणि हा कुठचा कुठच्या कंपनीचं आहे पाणी, कोणत्या कंपनीचं हा कोणाचं आहे. अरे पण हे आहे कोणाचं आहे. वेस्ट पाणी आहे. हा कोणाचं आहे ते. केमिकल वेस्ट आहे की नॉर्मल वेस्ट. नाही वेस्ट कोणाचं आहे ते. कोणाचं आहे. जरा बोला. बरोबर समजलं मी त्या प्रॉब्लेमच्या विरुद्ध नाही.
प्रॉब्लेम तर समजला. त्याच्यानंतर ही बघाबघी झाल्यानंतर असं कळतंय की निदर्शनास येतंय पुढे चेंबर इथं ओव्हरफ्लो होतंय. तिथंच MID आपली गावाला जाणारी पाण्याची लाईन पण आहे, तिथं पण त्याचं पण पाणी काहीतरी ओव्हरफ्लो होतं. आता हे पाणी त्याच्यात गेलेलं आहे, मिसळलंय आणि त्यामुळे ते गावातल्या लाईन मध्ये गेलेलं आहे. आता ही पाणी वेस्ट पाणी मिसळलेलं पाणी कोणाचं आहे? कंपन्याच्या लाईन एकत्र सावध हे सांगा तुम्ही का? नाहीतर काय माहितीये काय, इकडून तर आमची लाईन जाते आणि त्याच्या विरुद्ध नाही. एवढंच विचारलं मला जेवढं सांग- आम्ही हो, साहेब, सरपंचांनी काय विचारलं साहेब, मला त्याचं उत्तर द्या. सरपंचांनी प्रश्न विचारला मिसळलेलं त्याचं पाणी कुणाचं आहे, 2 मिनिटाचा विषय. मिसळलेलं पाणी कुणाचं आहे, मग इथे नाही, सरळ उत्तर द्या. बरोबर सांगतो. ह्याला जर टेस्ट केलं मिसळलेलं पाणी कुणाचं ते सामी नका कळा. सांगू. हे सामी कळा. पाणी कोणाचं आहे तेवढं तर विचारायचं. मिसळलेलं पाणी कुणाचं आहे, इनलेट आउटलेट कुणाचं आहे जेव्हा जॉईन केलेलं. इकडून आमचं पण आहे हा, सर. याला इनलेट तुमचं आहे आहे. ना, मग बरोबर. इनलेट तुमचं आहे, हा. आउटलेट MIDCचं आहे, बरोबर. जाणाऱ्या ड्रेनेजला. हा, मग बरोबर. इनलेट मधून पाणी तुमचं गेलंय की नाही? नाही इनलेट आमचं पाणी अरे तसं आता केलेलं ते जातं. पाणी अहो, हे विचारतायत ते, हे ते सांगा मिसळलेलं सरळ. पाणी आहे. महत्वाचं म्हणजे हे तुमचं आहे. ह्या लाईन मध्ये जी काही दुसरी कंपनी नाही फक्त तुमचं जर उत्तर वगैरे आहेत ना त्याची? भाईच्या प्रश्नाला भाई चला, जबाब चला, द्या. चला. तेच पाहिजे बरोबर त्याला. आहे. मागच्या टायमाला पण हे प्रकार घडलेला आहे. हा कशाला उडावडीची उत्तर करताय? मग तुम्ही क्लिअर सांगू नका ना की आमचं पाणी आहे म्हणून. सरळ सांगा. हे ऐका, ऐका. सरळ विचारा. बोल भाई साहेब, सावंत साहेब, हा, बोला. पाणी तुमचं आहे हे तुम्हाला मान्य आहे. मान्य आहे की नाही सांगा मला. मान्य बरोबर नको मान्य आहे मान्य का? आहे की नाही? भाई बोलतोय म्हणू नको. त्यांच्यावर जे काय करायचं ती चर्चा आपण करू, तो विषय नाहीये. बरोबर. पण पाणी इतर कंपन्यांचं येतंय हा. किंवा ही उडवाउडीची उत्तरं देऊ नका की पाणी तुमचं आहे हे तुम्हाला मान्य आहे मान्य, ना, हा. बरोबर. मग मला सांगा, आता ही पिण्याच्या पाण्याच्या लाईन मध्ये इफ्लुएंट जाणं आणि आमच्या मुलाबालांनी पिणं हे योग्य आहे का? ते चुकीचं आहे. योग्य नाहीये ना. मग तुम्ही तुमचं पाणी ड्रेनेज सिस्टीमला कशा पद्धतीनं जाईल, बरोबर ना, ते न्यूट्रलाइज करून काय तुमचं जे तुमचं इंटरनल कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट आहे त्याच्यामध्ये न्यूट्रल करून तुम्ही CETB ला सोडायचं, बरोबर ना. मग ते तशा पद्धतीनं न जाता हे ऍसिडिक पाणी गेलंय आणि आता काही माणसं अफेक्टेड आहे त्याच्यात, काही माणसं अफेक्टेड आहेत. साहेब तुम्हाला पण सांगतोय की काहींचा घसा खवखवतोय, काही आजारी पडलेली आहे. तर आता ह्याच्यावर या तुमच्या पाण्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे. कुठे गेले MPCB वाले? तुम्हाला नॉर्म्स दिलेले आहेत कन्सेंट मध्ये, बरोबर. त्याच्यापेक्षा जर एक्सिडिंग असेल तर तुमच्यावर काय आहे? कडक त्या कडक यांचं जसं म्हणणं तशी कारवाई होईल, क्लोजर पण मिळू शकतो. आता तुम्ही इथं आहे, मी सावंत साहेबांना हो, प्रश्न- त्यांनी अहो, पण ऐका ना. सांगितलेलं आहे, clear मी cut सावंत केलं. साहेब, आता तुम्हाला याच्यापेक्षा काय पुरावा पाहिजे? तेच म्हणतो मी तुम्हाला. बघा, तुम्ही तुमचा काय तो निर्णय तुम्ही घ्या. कारवाई काय करणार साहेब? तुम्ही फक्त- तुम्ही कारवाई काय करणार आहे? तुम्ही कारवाई काय करणार? त्यांनी accept केलंय ना. तुम्ही कारवाई काय करणार? मी लगेच प्रस्ताव पाठवणार वरती, कारण माझ्या अथॉरिटी जे आहे ते मी काम नक्की किती दिवसात होईल हे? आजच पाठवणार. किती दिवसात होईल? आजच पाठवणार. क्लोजर वगैरे काय देऊ आज पाठवणार. बाकी मी वरती सांगणार किती सिरियस इश्यू आहे, वरचे डिसिजन घेतील. तुम्ही आता नक्की पाठपुरावा करणार? Yes, आजच पाठवणार. म्हणजे वरूनच निर्णय पण वाट बघत बसायचं का? तुमच्या हातात काय मी आहे? आजच काय दुपारी 2 वाजेपर्यंत प्रस्ताव पाठवणार. साहेब वरच्या डिसिजनची वाट बघायची, तुम्ही काय इथे तुमच्या हातामध्ये काय माझ्या आहे? हातात जे आहे तेच करणार साहेब मी. तुमच्या हातात प्रस्ताव पाठवताय तुम्ही. पुढच्या उपवाला तुम्ही आहे. रिपोर्ट पाठवणार. निर्णय काय घेणं तुमच्या हातात नाही. क्लोजरचा निर्णय माझ्या हातात नसतो. क्लोजरचं नाही, लाईट आणि पाणी तुम्ही बंद करू शकता का? क्लोजर नंतरच MIDC वाले पुढे या. क्लोजरच्या आता तुम्ही इन्स्टंट काय ऍक्शन घेऊ शकता ते सांगा. हो MIDC वाले पुढे या जरा. अहो, ते MIDC वाले प्रस्ताव तर सांगू नका. हो साहेब, क्लोजर दिल्यावरच लाईट आणि पाणी होते बंद होते पुढचा विषय. आता तुम्ही तुमच्याकडे काय अधिकार, काय तुमच्याकडे अधिकार? फक्त प्रस्ताव पाठवायचे अधिकार आहे. एवढाच अधिकार. एमर्जन्सी पाठवणे एवढं माझ्या हातात आहे. सकाळी 6 वाजता आमच्या लोटे गावामधील पीर लोटे ह्या भागामध्ये जी पिण्याच्या पाण्याची लाईन आहे, त्या पिण्याच्या पाण्याच्या लाईनमधून केमिकल इंडस्ट्रीमधील इफ्लुएंट हे पिण्याच्या पाण्याच्या लाईनमध्ये इफ्लुएंट आलं आणि हे इफ्लुएंट पाण्याच्या लाईनमध्ये आल्यानंतर आमच्या गावातील ग्रामस्थांनी नळातून बाहेर पडणारं पाणी हे पिवळं आणि हिरवं अशा प्रकारच्या कलरचं
पाणी येत होतं, त्या पाण्याला भयंकर असा वास होता आणि अतिशय विषारी घातक हे पाणी पिण्याच्या पाण्याच्या लाईनमध्ये आलं. त्यामध्ये नवीन वसाहत, धामणदिवी, नवीन वसाहत, लोटे, शिवाजीनगर, दीक्षितवाडी, विठ्ठलवाडी, बोरवाडी, गावठणवाडी, बौद्धवाडी आणि खरवली अशा साईनगर, शिवाजीनगर अशा या वसाहतीमध्ये MIDC कडून घेतलेल्या पिण्याच्या पाण्याच्या लाईनमध्ये हे इफ्लुएंट आलं आणि गावातील ग्रामस्थांनी आपापल्या घरी हा नळ सुरू केल्यानंतर नळामधून पिवळं पाणी बाहेर पडायला लागल्यानंतर संपूर्ण गावामध्ये एक भीतीदायक वातावरण तयार झालं आणि हे वातावरण तयार झाल्यानंतर गावातील काही प्रमुख ग्रामस्थांनी आणि गावातील सर्वच वाड्यातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन हा पाण्याचं कलेक्शन एकत्र केलं होतं. कुणी बकेटमध्ये केलं, कुणी बादलीमध्ये केलं, तर प्रत्येक वाडीमध्ये पोचलेलं पाणी एक कलेक्ट करून आम्ही या ठिकाणी लोटे ग्रामपंचायतीच्या जवळ एकत्र सगळे जमा झालो. त्यानंतर लोटे MIDCचं जे काय युनिट आहे WTP, त्या ठिकाणी WTPला आम्ही हजर झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना MIDCचे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, त्याचबरोबर MPCBचे अधिकारी आणि MIDCचे अधिकारी, इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष या सर्वांना एकत्रितपणे करून ही जी काही चर्चा आहे ती आम्ही एकत्र केली. ती चर्चा केल्यानंतर आमच्या ग्रामस्थांच्या निदर्शनास असं आलं की पीरलोटे या ठिकाणी सर्व्हिस रोडला सुप्रिया कंपनीकडे येणारे जे चेंबर आहे ते चेंबर ओव्हरफ्लो होऊन त्याच्यामधून हे ॲसिडिक पाणी इफ्लुएंट बाहेर आलेलं होतं आणि हेच इफ्लुएंट आमच्या पिण्याच्या पाण्याच्या लाईनमध्ये गेलेलं होतं असं आम्हा सर्व ग्रामस्थांच्या निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे हा जाब विचारण्यासाठी आम्ही सुप्रिया सायन्सेस या कंपनीच्या गेटवर सगळे ग्रामस्थ एकत्रितपणे आलो. सुप्रिया लाईफ सायन्सेसच्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला असता त्यांनी हे पाणी आमच्या कंपनीचं आहे अशी मान्यता त्यांनी त्या ठिकाणी दिली. ही मान्यता MPCB MIDCच्या अधिकाऱ्यांसमोर त्यांनी आमचं पाणी आहे असं कबूल केलेलं आहे. त्यामुळे इथून पुढे आम्ही आता या कंपनीवर त्याचबरोबर आम्ही MPCB आणि MIDC या सर्व यंत्रणेवर गुन्हा दाखल करण्याच्या तयारीमध्ये गाव आम्ही संपूर्ण आहोत. आणि लोक प्यायलेले आहेत सकाळी आणि समजा याच्या पुढे पोटदुखीसारखे आजार निर्माण झालं, हॉस्पिटलला कोण असतील याची सर्वस्वी जबाबदारी सुप्रिया केमिकलची असेल. मॅनेजमेंटने नंतर कुठला माणूस आला काय विचारायला तर आत पाठवू नका, असे धंदे करू नका. आम्ही देखील आज या ठिकाणी पोलीस आमचे बांधव आले त्यांना सहकार्य करून कायद्याच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतोय. पण सकाळी पाणी प्यायलेली लोक आहेत, जेवण शिजलेलं आहे घरी कामावर जाण्यानंतर, ह्याच्या पुढे कुठचा बाधा काय हॉस्पिटल आला कुठची 7 गावात पसरली, सर्वस्वी जबाबदार कोण माणूस जरी ॲडमिट झालेला आहे कोण झाला जबाबदार सुप्रिया लाईफ कंपनी असेल.